नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता तिसरीतील भागाकार हा घटक पाहायचा आहे। बघा आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 9 न ह्या 36 ला भागायचं आहे। म्हणजेच काय तर 9च्या पाढ्यामध्ये आपल्याला 36 येते का ते पाहायचं आहे। कधी-कधी काय होतं तर ती संख्या पाढ्यामध्ये नसते, तर काय करायचं अशा वेळी त्याच्या जवळची संख्या घ्यायची आहे। आणि भागाकार म्हणजेच काय तर पुन्हा पुन्हा केलेली वजाबाकी म्हणजेच काय तर भागाकार। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बेरीज वजाबाकी करताना पाहतो काय करतो, सुरुवातीला आपण एककाकडून सुरुवात करतो, पण भागाकारामध्ये मात्र आपल्याला सुरुवातीच्या अंकापासून म्हणजेच दशकापासून सुरुवात करायची आहे। 9च्या पाढ्यामध्ये आपल्याला 36 येते काय बघायचे, त्यासाठी आपल्याला 9चा पाढा म्हणता आला पाहिजे। बघा बरं, 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36। 9 चौक म्हटले म्हणजेच किती तर लिहायचं आहे आपल्याला 4 आणि 9 चौक किती 36 म्हणून इथे लिहिलेलं आहे 36। आणि आता आपल्याला ह्या दोन्हींची करायची आहे वजाबाकी। 6 मधून 6 गेले 0, 3 मधून 3 गेले 0, बाकी किती आलेले आहे 0, म्हणून याला काय म्हणायचं आहे बाकी। आपला भागाकार किती आला आहे 4, हा आहे भागाकार। 9 हे भाजक आहे। 9 कोण आहे भाजक आणि 36 हे भाज्य। ठीक आहे, आता पुढील गणित पहा बरं, आपल्याला करायचं आहे 42 भागिले 7। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 7 न ह्या 42 ला भाग घालवायचा आहे। बघा बरं, 7च्या पाढ्यामध्ये 42 येते का, 7 एके 7, 7 दुणे 14, 7 त्रिके 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 संग 42, म्हणून इथं संग म्हटले म्हणजेच किती 6, म्हणून इथं आपल्याला यायचं आहे 6 आणि इथं किती 7 संघ 42, म्हणून इथं 42 लिहायचं आहे। 2 मधून 2 गेले 0, 4 मधून 4 गेले 0, बाकी किती मिळाली 0 आणि भागाकार किती आलेला आहे 6। आता पुढील पहा बरं, बघा आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 8 न ह्या 64 ला भाग घालवायचा आहे। मग त्यासाठी आपल्याला 8चा पाढा पाठ असणं गरजेचं आहे। भागाकारामध्ये आपल्याला पाढे पाठ असणे अतिशय गरजेचं आहे। बघा बरं, 8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचा 40, 8 संग 48, 8 साती 56, 8 8 64, मग आपल्याला किती पाहिजे होतं 64च। 8 8 म्हटले म्हणून वरती आपण लिहिलं 8 आणि किती 8 8 64, ते आपल्याला इथं लिहायचं आहे। बघा बरं, आता वजाबाकी करा, 4 आणि 4 0, 7 न 6 गेले 0, बाकी मिळाले 0 आणि भागाकार आलेला आहे 8। त्यानंतर पुढील बघा बरं, 54 भागिले 6। आता आपल्याला काय करायचं आहे, या 6 न ह्या 54 ला भाग घालवायचं आहे। बघा बरं, 6च्या पाढ्यामध्ये येते का बघा, 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पाचा 30, 6 6 36, 6 सत्ते 42, 6 अठ्ठे 48, 6 90 54, म्हणून इथं 9 लिहायचं आहे आणि इथं लिहायचं आहे 54। 4 मधून 4 गेले 0, 5 मधून 5 गेले 0। त्यानंतर पुढील पहा बरं, 49 भागिले 6। या 6 न आपल्याला 49 ला भाग घालवायचा आहे। मग त्यासाठी 6च्या पाढ्यामध्ये येते का बघा, 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पाचा 30, 6 6 36, 6 सत्ते 42, 6 अठ्ठे 48, 6 90 54 येते। 54 हे 49 पेक्षा मोठा आहे, घेता येणार नाही, म्हणून आपल्याला काय करायचं आहे 6 अठ्ठे 48, 6 अठ्ठे म्हटले म्हणून 8 आणि इथं लिहायचं आहे 48। आता आपल्याला ह्या 9 मधून 8 वजा करायचे आहेत, उरला किती 1, 4 मधून 4 गेले 0। आता मात्र इथं बाकी किती उरलेले आहे
1 आणि भागाकार आलेला आहे 8. त्यानंतर पुढील पहा बरं. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, तर ह्या 5नं ह्या 47ला भाग घालवायचा आहे. त्यासाठी 5चा पाढा म्हणायचा आहे. 5 एके 5, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 सत्ते 35, 5 आठे 40, 5 नव्वे 45. कारण का 47 हे 5च्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणून काय करायचं आहे, 47च्या जवळची संख्या बघायची आहे आणि ती कोणती आहे, 5 नव्वे 45. आता आपल्याला करायची आहे वजाबाकी. 7 मधून 5 गेले 2, 4तून 4 गेले 0, म्हणजे इथं बाकी किती उरलेले आहे 2. त्यानंतर पुढील पहा बरं. या 7नं आपल्याला 27ला भाग घालवायचा आहे. म्हणा बरं 7चा पाढा. 7 एके 7, 7 दोन 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28 येते नाही, म्हणून काय करायचं आहे, 7 त्रिक 21. आता 7 मधून 1 गेला 6 उरले, 2 मधून 2 गेले 0, म्हणजे बाकी किती आली 6. त्यानंतर पुढील पहा बरं. आता 7च्या पाड्यामध्ये 29 येते का बघा. 7 एके 7, 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 5 35. 35 घेता येईल का नाही, कारण 35 हे 29 पेक्षा मोठा आहे, जास्त आहे, म्हणून काय करायचं आपल्याला 7 चोक 28. चोक म्हटले म्हणून वरती 4 लिहायचे आणि खाली 28. आता बघा बरं, 9 मधून 8 गेले 1 उरला, 2तून 2 गेले 0 उरले. अशा पद्धतीने तुम्ही भागाकार करू शकता.